जय हिंद फ्रेंड मित्रांनो, सीसॅट बाय विजय गुप्ता सर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आजपासून आपण आगामी जी ग्रुप बीची एक्झाम आहे त्या ग्रुप बीच्या एक्झाममध्ये अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणीचे जे संभाव्य प्रश्न आहेत मित्रांनो, त्याच्या व्हिडिओ लेक्चरची एक सिरीज सुरू करतो आहे। प्रत्येक 2 दिवसानंतर तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल। येणाऱ्या परीक्षेपर्यंत आपल्याला 100 ते 150 प्रश्नांचा सराव या मालिके थ्रू करायचा असेल। मागच्या 2017, 18, 19 आणि 20च्या पेपरचं ॲनालिसिस केल्यानंतर जे प्रश्न अति महत्त्वाचे मला आगामी परीक्षेसाठी वाटते आहे त्या अनुषंगाने आपण मित्रांनो ही प्रश्नांची मालिका जी आहे किंवा प्रश्नसंच जे आहेत ते बनवले आहेत। तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला। पहिला प्रश्न आहे, अतुल ए या शहरातून बी या शहराकडे जाण्यासाठी निघाला। जाताना तो कारने ताशी 60 किलोमीटर वेगाने गेला, परंतु येताना त्याची कार बिघडली म्हणून तो प्रायव्हेट वाहनाने 40 किलोमीटर पर आवर वेगाने परतला। जर त्याला जाण्यासाठी व येण्यासाठी लागणारा एकूण कालावधी 5 तास असेल तर शहर ए व बी मधील अंतर किती? पहा मित्रांनो, प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे की जाण्यासाठी लागणारा वेळ डिफरंट, जाण्यासाठी वेगळ्या वेगाने गेला आहे आणि येताना वेगळ्या वेगाने गेला आहे, परंतु आपल्याला जाण्याचा व येण्याचा एकूण कालावधी दिला आहे। जर डायग्रामॅटिकली जर आपण लक्षात घेतलं तर आपण या पद्धतीने या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो की हे आहे शहर ए आणि हे आहे शहर बी। अतुल या शहरापासून निघाला आहे जायला, तो बी या शहराला पोचला। जाताना तो जातो आहे 60 किलोमीटर पर आवर या वेगाने आणि मित्रांनो येताना त्याचा जो वेग आहे तो येतानाचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर हा, ठीक आहे ना। आता होते काय आहे, जाण्यासाठी व येण्यासाठी लागणारा त्याचा एकूण कालावधी आहे तो आहे 5 तास। एक सिंपल इक्वेशन मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बनवता येईल। याची एक ट्रिक पण आहे, ती पण मी तुम्हाला सांगेल। या ठिकाणी आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल, अतुलला जाताना लागणारा वेळ, ठीक आहे ना, अतुलला जाताना लागणारा वेळ T1 म्हणूया, प्लस अतुलला येताना लागणारा वेळ येताना, ठीक आहे ना, याला T2 म्हणूया, इज इक्वल टू मित्रांनो या ठिकाणी आपल्याला घेता येईल 5 तास, ठीक आहे ना। जाताना लागणारा वेळ प्लस येताना लागणारा वेळ इज इक्वल टू 5 तास या पद्धतीने आपण या ठिकाणी लिहिलं। आता बघा मित्रांनो, जाताना लागणारा वेळ टाईम इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम। तर टाईम इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे, डिस्टन्स अपॉन स्पीड। तर इथे घेऊया आपण डिस्टन्स अपॉन स्पीड S1 पहिला स्पीड घेतला, प्लस डिस्टन्स अपॉन दुसरा स्पीड S2 या पद्धतीने घेतला, इज इक्वल टू मित्रांनो या ठिकाणी आपण घेऊया 5 तास, ठीक आहे ना, 5 आवर्स, कारण दोन्ही वेळेस लागणारा जो वेळ आहे तो आहे 5 तासाचा, ठीक आहे। आता डिस्टन्स पहा, जाताना जेवढं अंतर मित्रांनो तो जातो आहे तेवढंच अंतर तो येताना परत येतो आहे, म्हणजे दोन्ही केसमध्ये डिस्टन्स काय असेल, समान असेल। डिस्टन्स समान आहे म्हणून मित्रांनो या ठिकाणी मी डिस्टन्सचा डीच ठेवतो आणि या ठिकाणी सुद्धा डिस्टन्सचा डीच ठेवतो, ठीक आहे ना। आता पहिला स्पीड बघा, पहिला स्पीड कितीचा आहे, 60 किलोमीटर पर आवरचा, दुसरा स्पीड कितीचा आहे, 40 किलोमीटर पर आवरचा। असं मित्रांनो एकूण कालावधी लागतो आहे 5 तास। आता हे कॅल्क्युलेशन करता येईल सर्वांना, ठीक आहे ना। काय करायचं असेल आपल्याला यांचा LCM घ्यायचा असेल, ठीक आहे, किंवा छेद समान करायचे असतील। छेद समान करताना हा जो 60 आहे याला 2 ने गुणायचं आणि 40ला 3 ने गुणायचं, म्हणजे मित्रांनो यांचा LCM किती होऊन जाईल, 120 होऊन जाईल, ठीक आहे ना। काय करतो आपण या ठिकाणी छेद समान करतो आहे, 60 2 120 आणि 40 त्रिक 120। जसं आपण या ठिकाणी खाली 2 ने गुणतो आहे तसं वरसुद्धा 2 ने गुणावं लागेल आहे ना। इथे खाली 3 ने गुणतो आहे तसं वरसुद्धा 3 ने गुणावं लागेल। तर मित्रांनो वर यायला पाहिजे ट्वाईस D प्लस इथे यायला पाहिजे थ्राईस D, ठीक आहे ना। 2 गुणिला D म्हणजे 2D, 3 गुणिला D म्हणजे थ्राईस D, इज इक्वल टू मित्रांनो या ठिकाणी घेतला आपण 5, ठीक आहे ना। कॅल्क्युलेट करा, हा 120 इथे छेदात आहे, इकडे गेल्यानंतर तो गुणाकारात जाईल। तर 3D अधिक 2D या पद्धतीने आपल्याला मिळतील 5D, इज इक्वल टू 5 ऑलरेडी इकडे आहेत, हे 120 जर तिकडे जात असतील तर पक्षांतरामध्ये ते जातील गुणाकारात, ठीक आहे ना। सो D इज इक्वल टू मित्रांनो 5 गुणिले 120, हा 5 गुणाकारात आहे, इकडे गेला तर भागाकारात जाईल, सो 5 कॅन्सल। D इज इक्वल टू 120, म्हणजे मित्रांनो आपल्याला जे अपेक्षित उत्तर आहे अंतर किती, तर ते अंतर यायला पाहिजे 120 किलोमीटरचं। क्लिअर आहे ना, सिंपल। काय म्हणतो आहे, जाताना लागणारा वेळ प्लस येताना लागणारा वेळ इज इक्वल टू 5 तास। बस त्याच पद्धतीने मांडणी करायची, व्हॅल्यू पुट करायच्या, कॅल्क्युलेशन करायचं आणि आपल्याला आन्सर मिळेल आपलं 120 किलोमीटर। एक मित्रांनो ही पद्धत आहे, जर तुम्हाला याची शॉर्टकट टेक्निक माहिती करून घ्यायची असेल तर ती याहीपेक्षा सोपी आहे, ठीक आहे ना। काय करायचं मित्रांनो या केसमध्ये, जेव्हा आता पहा असा प्रश्न ज्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण कालावधी दिलेला असेल, जाताना लागणारा वेळ आणि येताना लागणारा वेळ असा एकूण कालावधी जेव्हा दिलेला
दिलेला असेल तेव्हा काय करायचं, S1 इंटू S2 करायचं. ठीक आहे ना, पहिला वेग गुणिला दुसरा वेग अपॉन S1 प्लस S2 करायचं आणि इंटू इथे घ्यायचा टाईम. पण टाईम जो आहे मित्रांनो तो नेहमी तासातच असला पाहिजे, कारण इथे स्पीड जो आहे तो आपण किलोमीटर पर आवरमध्ये घेतो आहे. बस आता डायरेक्ट आपल्याला आपला आन्सर मिळेल. S1 म्हणजे किती मित्रांनो, 60 किलोमीटर पर आवर. S2 म्हणजे किती, 40. ठीक आहे ना, S1 प्लस S2 म्हणजे 60 अधिक 40 किती मित्रांनो, 100 इंटू किती तास लागतात, 5 तास लागतात. कॅल्क्युलेट करा, 0 0 0 0 कॅन्सल. ठीक आहे ना, काय राहिलं शिल्लक, पहा मी इथे लिहितो काय राहते शिल्लक. शिल्लक राहते 6 गुणिले 4 गुणिले 5. पहा 6 इंटू 4 इंटू 5. तर 5 चूक 20 आणि 20 चक 20. सो करेक्ट आन्सर मित्रांनो परत इथे आहे 120 किलोमीटर. तर ही पण एक टेक्निक आहे. जर आपल्याला जाताना आणि येताना लागणारा एकूण कालावधी दिलेला असेल तर S1 इंटू S2 अपॉन S1 प्लस S2 इंटू टाईम हा जो फॉर्म्युला आहे हा या ठिकाणी शॉर्टकट म्हणून आपण यूज करू शकतो. ठीक आहे ना, दोन्ही मेथड मित्रांनो योग्यच आहे. पहिली जी मेथड आहे ती NCERT मेथड आहे, रेग्युलर मेथड, आणि दुसरी जी मेथड आहे ती आपली ट्रिक किंवा शॉर्टकट आहे. याही पद्धतीने आपल्याला जाता येईल. चला दुसरा प्रश्न बघा. हा प्रश्न स्पीड टाईम डिस्टन्सचा होता. दुसरा प्रश्न बघा, आपल्याला म्हणतो आहे एका चौरसाकृती टेबलाभोवती प्रत्येक बाजूवर एक याप्रमाणे 4 प्राध्यापक पुढील प्रमाणे बसले आहेत. म्हणजे मित्रांनो प्रश्न जो आहे तो आहे सिटिंग अरेंजमेंटचा, चौरसाकृती सिटिंग अरेंजमेंट. काय करावं लागेल आपल्याला या ठिकाणी एक टेबल काढून घ्यावं लागेल. हा आपण या ठिकाणी टेबल घेतो आहे. ठीक आहे, प्रत्येक बाजूवर एक या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, प्राध्यापकाला बसवायचं आहे. एक प्राध्यापक या पद्धतीने बसले असतील, एक या पद्धतीने असतील, या पद्धतीने आणि या पद्धतीने असे प्राध्यापक बसले असतील. आता पहिला पॉईंट वाचा मित्रांनो, प्राध्यापक ए हे अर्थशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या विरुद्ध बाजूला बसले आहे. कुठूनही स्टार्ट करता येईल, काही हरकत नाही. इथे घेऊया आपण प्राध्यापक एला आणि अर्थशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या विरुद्ध बाजूला बसले आहे. याचा अर्थ मित्रांनो अर्थशास्त्र शिकवणारे प्राध्यापक या ठिकाणी बसलेले असले पाहिजे. क्लिअर इथपर्यंत. त्यानंतर पहा, प्राध्यापक बी हे आंतरराष्ट्रीय संबंध शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या उजव्या बाजूला बसले आहे. ठीक आहे, आता पहा जर इथे आपण प्राध्यापक बीला घेतलं तर ते आंतरराष्ट्रीयच्या नाही होणार, ते होईल अर्थशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या उजव्या बाजूला. इथं आपण प्राध्यापक बी घेऊ शकत नाही, इथेही घेऊ शकत नाही. मग मित्रांनो मला असं वाटते की आपण प्राध्यापक बी या ठिकाणी घेतलं तर काय होईल पहा. इथं जर प्राध्यापक बी घेतलं तर हा जो ए आहे याला आपल्याला इंटरनॅशनल अफेअर म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध असं असाइन करावं लागेल. म्हणजे एक अंदाज आहे की सर या ठिकाणी आपल्याला संबंधित जे प्राध्यापक बी आहेत ते आपल्याला घेता येतील. ठीक आहे ना, पण ते कंप्लीट बसेल का ते पहा. फक्त आपण लॉजिकली असाइन करून ठेवतो आहे की या ठिकाणी प्राध्यापक बी येऊ शकतात. 2 ठिकाणी, एकतर ते इथे येतील किंवा मग मित्रांनो ते इथे येतील. ठीक आहे ना, आणखीन समोर वाचूया. इतिहासाचे प्राध्यापक हे इथिक्स शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या उजव्या बाजूला बसले आहे. आता यांना तर आपण इथिक्स असा विषय देऊ शकत नाही कारण अर्थशास्त्र आहे. काय म्हणतो आहे, इतिहासाचे प्राध्यापक इथिक्स शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या डाव्या बाजूला बसला आहे. मला असं वाटतं मित्रांनो आपण जर एला कन्सिडर केलं ना तर त्याच्या डाव्या बाजूला मग आपण प्राध्यापक जे आहेत इथिक्स शिकवणारे इतिहासाचे जे प्राध्यापक आहेत त्यांना असाइन करू शकतो. ठीक आहे ना, कारण बी तर आपण या ठिकाणी आपण पाहत होतो की बी या 2 ठिकाणी बसतो आहे. मग मला असं वाटतं की हा पॉईंट लावून पाहूया. काय म्हणतो आहे, इतिहासाचे प्राध्यापक इथिक्स शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या डाव्या बाजूला बसला आहे. मग इथे लिहूया आपण इथिक्स. ठीक आहे ना, पहा इथे लिहिलं आपण इथिक्स शिकवणारे प्राध्यापक. ठीक आहे ना, इतिहासाचे प्राध्यापक याच्या डाव्या बाजूला बसला आहे म्हणजे मित्रांनो याची डावी बाजू यायला पाहिजे या ठिकाणी. इथे प्लेस करता येईल आपल्याला इतिहासाचे प्राध्यापक. एकदम शांततेत लावायचं सिटिंग अरेंजमेंट. ठीक आहे ना, थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे. त्यानंतर बघा, प्राध्यापक सी हे प्राध्यापक डीच्या विरुद्ध बाजूला बसले आहे. आता इथे तर येणं शक्य नाही, म्हणजे सी आणि डी हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला यायला पाहिजे. याचा अर्थ मित्रांनो आपण बीचा जो विचार करत होतो या ठिकाणी की ते इथं यायला पाहिजे ते आपल्याला इथं घेता येणार नाही कारण इथे सी आणि डी बसतील. तर बीला मित्रांनो आपल्याला कुठे घ्यावं लागेल, या ठिकाणी घ्यावं लागेल. आता जर बीला या ठिकाणी घेत असू तर प्राध्यापक बी हे आंतरराष्ट्रीय संबंध शिकवणाऱ्या प्राध्यापकाच्या उजव्या बाजूला आहे. याचा अर्थ मित्रांनो आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशन शिकवणारे प्राध्यापक असले पाहिजे या ठिकाणी. ते इनसाइड बसलेले असतील तेव्हाच तर बी कुठे असेल, त्यांच्या उजव्या बाजूला असेल. बस मित्रांनो, ठीक आहे ना, संपला प्रश्न आपला. फक्त सी आणि डी लावायचं बाकी आहे. तर या ठिकाणी एकतर सी बसेल किंवा डी बसेल. त्याचप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी आयदर सी ऑर डी बसेल कारण सी आणि डीची डेफिनेट पोझिशन आपल्याला या ठिकाणी दिलेली नाही. बाकी सब्जेक्ट जे आहे ते मित्रांनो सर्व प्राध्यापकांचे आपण काढू शकतो की इथे बसणारे प्राध्यापक इथिक्स
शिकवतील, हे हिस्ट्रीचे, हे अर्थचे आणि हे इंटरनॅशनल अफेअरचे. आता आपल्याला प्रश्न विचारला आहे, प्राध्यापक ए व बी शिकवत असलेले विषय निवडा. पहा, प्राध्यापक ए कोणता विषय शिकवतात? इथिक्स. आणि बी कोणता विषय शिकवतात मित्रांनो? अर्थशास्त्र. तर ऑप्शन करेक्ट असेल इथिक्स व अर्थशास्त्र, ऑप्शन नंबर सेकंड. थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, ठीक आहे ना. आयोगाचा सध्याचा जो ट्रेंड आहे त्यानुसार जर मित्रांनो आपण परीक्षेची तयारी करायचं म्हटलं तर मला असं वाटतं की त्या लेवलचे प्रश्न आपण तयार करून ठेवले पाहिजे. क्लिअर आहे ना. आणि मी तर म्हणेल त्याहीपेक्षा जास्त लेवलचे तयार करून ठेवा. ती केल्यामुळे काय होईल मित्रांनो, जर सोपी प्रश्न आले तर आपल्याला इझिली सॉल्व करता येतील. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया. पहा, हा एक प्रश्न आहे इन्सर्टिंग द मिसिंग कॅरेक्टरचा. एक प्रश्न यावर्षी निश्चितपणे यावर विचारला जाईलच. ठीक आहे. पहा काय म्हणतोय की आपल्याला एक चौरस दिलेला आहे, त्याच्या चारही बाजूला काही अंक दिले आहेत आणि मधात 58 दिलेला आहे. तसंच याच्याही चारही बाजूला काही अंक आहेत, मध्ये काहीही आपल्याला या ठिकाणी शोधून काढायचं असेल. 2-3 लॉजिक लावू शकतो मित्रांनो. आपल्याला 58 काढायचं आहे तर आपण असे लावू शकतो की 10 आणि याचा काही संबंध, याचा काही संबंध, या सर्वांची बेरीज काय येते आहे, या पद्धतीने आपल्याला जाता येईल. ठीक आहे ना. पण मला असं वाटतं की बेरीज तर एवढी मोठी येणार नाही. 10 आणि 4 ठीक आहे, 10 आणि 4 14 आणि 8 हे आपण 58पर्यंत नाही जाणार. काहीतरी गुणाकार वगैरे करून पाहावं लागेल. आपण काय करूया, हा 10 आणि 9 यांचा गुणाकार करूया. 10 आणि 9चा गुणाकार केला तर मित्रांनो झालं 10 9 90. आणि 8 आणि 4चा गुणाकार केला तर 8 चूक 32. पण ॲड केलं तर 90पेक्षा जास्त होतील, म्हणून काय करूया आपण या ठिकाणी मायनस करूया. जर मायनस केलं तर 10मधून 2 गेले 8. ठीक आहे ना. इथे किती राहिले? 8. 8मधून 3 गेले 5. करेक्ट येते मित्रांनो 58. म्हणजे काय लॉजिक आहे, अपोजिट नंबरचा गुणाकार करायचा आणि त्यानंतर त्यांची वजाबाकी करायची. इथे पण पहा, अपोजिट नंबरचा गुणाकार 10 आणि 15चा गुणाकार करा. इथे आपल्याला मिळेल 150 आणि 9 8 ही मित्रांनो 72. बस या पद्धतीने कॅल्क्युलेट करा. 0मधून 2 गेले, इथे 8 यायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 5मधून 7 जाणार नाही. ठीक आहे ना. म्हणून जिथं 4 ला आहे, 14मधून 7 गेले मित्रांनो 78. सो करेक्ट आन्सर जे आहे या प्रश्नाचं ते यायला पाहिजे 78. चला ऑप्शन पहा, इथे आपल्याला दिसते आहे 78. क्लिअर ना. ठीक आहे. आणखीनही वेगवेगळ्या लॉजिकवर आधारित प्रश्न परीक्षेत आपल्याला या संदर्भात विचारले जाऊ शकतात. घेऊया मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एकेका लॉजिकचा प्रश्न तरी या ठिकाणी इन्क्लूड करणारच आहे. त्यानंतर पुढला प्रश्न आहे मित्रांनो सिलॉलिझमचा. ठीक आहे ना. पहा, इथे आपल्याला याची एक व्हेंड आकृती काढायची असेल. काय म्हणतोय प्रश्न वाचा. आपल्याला दिला आहे पुढील विधाने विचारात घ्या व योग्य निष्कर्ष निवडा. पहिला पॉईंट आहे सर्व हुशार विद्यार्थी आहेत. ऑलची डायग्राम मित्रांनो सर्कल इन सर्कल राहते. ठीक आहे ना. तर आतमध्ये काय घेऊया आपण, हुशार घेऊया. ठीक आहे ना. यांना म्हणूया आपण हुशार. सर्व हुशार जे आहेत ते कोण आहेत? विद्यार्थी आहेत. सर्व हुशार विद्यार्थी आहेत. ठीक आहे ना. पहिला पॉईंट क्लिअर. सर्व विद्यार्थी महत्त्वाकांक्षी आहेत. हे जे सर्व विद्यार्थी आहेत, हे सर्व विद्यार्थी कसे आहेत? महत्त्वाकांक्षी आहेत. महत्त्वाकांक्षी आहेत. ठीक आहे. त्यानंतर दिलं आहे एकही महत्त्वाकांक्षी आळशी नाही. एकही महत्त्वाकांक्षी आळशी नाही, याचा अर्थ महत्त्वाकांक्षीचा सर्कल वेगळा असला पाहिजे आणि मित्रांनो आळशीचा जो सर्कल आहे तो वेगळा असला पाहिजे. क्लिअर आहे ना. यावर्षी सिलॉलिझमवर फोकस केलं पाहिजे, कारण आयोगाने राज्यसेवेला नाही विचारलं, मग ग्रुप बी मध्ये येऊ शकते. ठीक आहे ना. तर आपली जी डायग्राम आहे ती काहीशी या पद्धतीची बनली पाहिजे. आता निष्कर्ष पहा, काही महत्त्वाकांक्षी हुशार आहेत. पहा मित्रांनो, महत्त्वाकांक्षीपासून हुशारकडे जातो म्हणजे आतमध्ये जातो आहे. आतमध्ये जाताना आपलं रीडिंग काय असायला पाहिजे? काही असं रीडिंग असायला पाहिजे. ठीक आहे ना. माहिती असेल तुम्हाला, आतमधून बाहेर जाताना सर्व आणि बाहेरून आतमध्ये येताना काही. काही महत्त्वाकांक्षी हुशार आहे. पहिला निष्कर्ष मित्रांनो या ठिकाणी काय वाटतोय? करेक्ट आहे. एकही आळशी हुशार नाही. हुशारचा सर्कल वेगळा आणि आळशीचा सर्कल वेगळा, म्हणजे एकही आळशी हुशार नाही, हा सुद्धा निष्कर्ष या ठिकाणी काय आहे? करेक्ट आहे. त्यानंतर काही विद्यार्थी हुशार आहेत. ठीक आहे मित्रांनो. पहा, विद्यार्थीपासून हुशारकडे जाणे म्हणजे आतमध्ये जाणे. आतमध्ये जाताना आपलं रीडिंग राहते काही, म्हणून काही विद्यार्थी हुशार आहेत, हा निष्कर्षसुद्धा करेक्ट ठरेल. त्यानंतर काही आळशी हुशार आहेत. नाही मित्रांनो, आळशी आणि हुशार यांचा डायग्राममध्ये काही संबंध दिसत नाही, त्यामुळे ते आपल्याला घेता येणार नाही, म्हणून निष्कर्ष चौथा चुकीचा. सो करेक्ट असलं पाहिजे पहिलं, दुसरं आणि तिसरं. ही ते दिसते आहे 3 2 आणि 1 करेक्ट. या पद्धतीने मित्रांनो हा सिलॉलिझमचा प्रश्न आपल्याला सॉल्व करता येईल. पुढला प्रश्न बघा. ठीक आहे ना. आपल्याला इथे एक पझल दिसते आहे. ठीक आहे ना. ब्लड रिलेशनमध्ये पझल आहे. प्रश्न वाचूया. ABCDE आणि F हे एकाच कुटुंबातील 6 व्यक्ती असून ते 3 पिढ्यांचे प्रतिनिधित्व करतात. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. 3 पिढ्या, हा नाही का, हा खूप मदत करतो आपल्याला. कशी मदत करतो? 3 पिढ्या आहेत ना, मग आजोबा आजीवर घ्यायचे,
आई वडील इथं घ्यायचे आणि कुटुंबातील लहान मुलं इथं घ्यायचे. यामध्ये डायग्रामचं कोरिलेशन नाही समजलं ना तरी आपोआप आपल्याला ते एकमेकांशी रिलेट करता येते. ठीक आहे, पहा काय म्हणतोय, ए वकील असून बीचे वडील आहेत व त्याला 2 नातवंड आहेत. ठीक आहे ना, ए वकील असून बीचे वडील आहेत. पहा इकडे आपण डायग्राम काढूया. ए वकील आहे, ठीक आहे, ए इथे घेऊया, ए वडील आहेत म्हणून प्लस आणि प्रोफेशन आपल्याला त्यांचं दिलेलं आहे वकील. ए वकील आहेत, वडील आहेत आणि बीचे वडील आहेत. हे वडील आहेत म्हणून ॲरो इकडे करायचा. ॲरोवरती मित्रांनो या ठिकाणी लिहून घ्यायचं वडील आणि त्यांचं प्रोफेशनही आपण लिहिलं या ठिकाणी वकील. ठीक आहे ना, परत पहा काय वाचतोय आपण, ए हे वकील असून बीचे वडील आहेत व त्याला 2 नातवंड आहेत. 2 नातवंड आहेत याचा अर्थ हा जो ए आहे याचा मुलगा बी आणि बीला एक मुलगा असेल, बीची एक वाईफ असेल आणि हा झाला दुसरा मुलगा. म्हणजे अशी फॅमिली असली पाहिजे, आजोबा आजी, आई वडील आणि मुलं इथे. ए हा वकील आहे, बीचे वडील आहेत आणि एला इथे आणि इथे मित्रांनो आपल्याला 2 नातवंड दाखवायचे असतील. पहिला पॉईंट क्लिअर. ठीक आहे ना, शांततेत समजून घ्या. त्यानंतर सी डॉक्टर असून ती शिक्षकाची मुलगी आहे. ठीक आहे, सी डॉक्टर असून ती शिक्षकाची मुलगी आहे. बाजूला आपण लिहून घेऊया. ठीक आहे ना, इथे लिहूया आपण सी जी व्यक्ती आहे ती कोण आहे, डॉक्टर आहे आणि ती मुलगी आहे. मुलगी म्हणजे मायनस कोणाची मुलगी आहे, ती शिक्षकाची मुलगी आहे. ठीक आहे ना, आता डायरेक्ट इथे नाही लावता आलं तर बाजूला लावा. त्यानंतर जेव्हा आपण डायग्राम समअप करू तेव्हा मात्र आपल्याला या ठिकाणी ते लावता यायला पाहिजे. ठीक आहे ना, लावता येईल. पहा त्यानंतरचा पॉईंट बघा काय म्हणतो आहे, ई ही डीची सून आहे व ती शिक्षकाची पत्नी आहे. ठीक आहे, ई ही डीची सून आहे व ती शिक्षकाची पत्नी आहे. ठीक आहे ना, आता पहा मित्रांनो, ई ही डीची सून आहे, ई ही सून आहे म्हणजे ई इथं यायला पाहिजे, डीची सून आहे म्हणजे डी इथं यायला पाहिजे. ठीक आहे ना, सून म्हणजे मायनस. ही जर मायनस असेल तर हा तिचा कोण असला पाहिजे, पती असला पाहिजे आणि पती कोण आहे, तिचा शिक्षक आहे. म्हणजे मित्रांनो बीचं जे प्रोफेशन आहे ते काय असलं पाहिजे, शिक्षक असलं पाहिजे. जर बी शिक्षक असेल तर सी कोण असली पाहिजे, तिची मुलगी असली पाहिजे आणि तिचं प्रोफेशन असलं पाहिजे मित्रांनो डॉक्टर. क्लिअर ना. आता इथं बघा, हे वरच्या जनरेशनमधले आजोबा आजी असतील म्हणून यांना प्लस करा आणि यांना काय करा, मायनस करा. ही झाली यांची सून. आता मित्रांनो फक्त एकच पर्सन लावायचा बाकी आहे आणि तो पर्सन राहिला यफ. तर यफ जो आहे तो आपण या ठिकाणी प्लेस केला की आपली डायग्राम जवळपास कंप्लीट. ठीक आहे ना, पूर्ण वाचून घेऊया. तरी पहा, यफ ही एका गृहिणीची नात आहे. यफ ही एका गृहिणीची नात आहे. हा शिक्षक आहे याचा अर्थ मित्रांनो ही कोण असली पाहिजे, ही असली पाहिजे गृहिणीची नात आहे. ईची नात असेल ना, मग इथं आपल्याला घ्यायला पाहिजे गृहिणी आणि या गृहिणीची यफ नात आहे. नात म्हणजे फिमेल म्हणून इथे केलं आपण मायनस. त्यानंतर बघा मित्रांनो, ठीक आहे, त्यानंतर काय दिलं बघा, या कुटुंबात 2 विवाहित जोडपे आहे ते आपल्याला मिळालं. दोन्ही विवाहित महिला गृहिणी आहे व एका गृहिणीला 2 अपत्य आहे. ठीक आहे, पहा दोन्ही विवाहित महिला गृहिणी आहे. विवाहित महिला एक डी आहे, एक ई आहे. एकतर गृहिणी आपण लिहिलीच आहे तर दुसऱ्याला सुद्धा मित्रांनो आपण काय करूया, ठिकाणी गृहिणी असाइन करूया. आणि ही जी एक गृहिणी आहे या गृहिणीला काय आहेत, 2 नातवंड आहेत. बस मित्रांनो प्रश्न संपला. शांततेत सॉल्व करायचं एकदम. ठीक आहे ना, कारण पझल जी आहे ती कन्फ्युजिंग राहते. आता आपण बघूया प्रश्न काय विचारलाय. तर दोन्ही विवाहित पुरुषांचा व्यवसाय दर्शवणारा पर्याय निवडा. एक असलं पाहिजे शिक्षक आणि एक असलं पाहिजे वकील. सो शिक्षक आणि वकील हे या प्रश्नाचं उत्तर असेल. आता पहा मित्रांनो, तुमच्या मनात प्रश्न यायला पाहिजे की सर एवढा मोठा प्रश्न जर ग्रुप बीला आला तर 1 मिनिटात सॉल्व्ह होईल का? तर मित्रांनो एक ट्रिक लक्षात घ्या, ग्रुप बीला जेव्हा असे प्रश्न येतील तेव्हा प्रश्न जे आहेत ना ते पूर्ण सॉल्व्ह करायचे नसतील. ठीक आहे ना, मी तुम्हाला समोर समजून सांगेलच हळूहळू. ग्रुप बीला जर या प्रकारचे प्रश्न असतील तर कुठं जायचं, डायरेक्ट प्रश्नावर जायचं. काय म्हणतोय, दोन्ही पुरुषांचा व्यवसाय दर्शवणारा पर्याय निवडा. आणि काय करायचं मित्रांनो, फक्त आणि फक्त त्या कुटुंबातील जे 2 पुरुष आहेत त्यांच्याच मागे लागायचं आणि त्यांचाच व्यवसाय काढायचा. आता मला सांगा, तुम्हाला आठवत असेल किंवा व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पहा, आपण ए हा व्यक्ती वकील आहे ऑलरेडी काढलेलंच होतं की नाही, आणि दुसरं दिलेलं आहे की इज मॅरिड विथ बी आणि बी ही व्यक्ती शिक्षक आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचा सुद्धा आपल्याला व्यवसाय डायरेक्ट मिळतो. म्हणजे जर आपण हे पूर्ण सॉल्व नाही केलं, सॉल्व करता करता दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेपला आपल्या लक्षात येऊन जाते की यामधले जे 2 पुरुष आहेत त्यापैकी एक वकील आहे आणि एक शिक्षक आहे. त्यामुळे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 करेक्ट. डायग्राम पूर्ण न करताही या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकते. क्लिअर होत्या सर्वांना? ठीक आहे ना, मी समोर समजून सांगेलच की लॉजिकली कसं जायला पाहिजे आपण. ठीक आहे, त्यानंतर हा प्रश्न बघा, इंग्रजी वर्णमालेतील पुढील 3 वर्णासोबत. ठीक आहे, प्रश्न वाचा काय म्हणतो आहे, इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या 3 वर्णाची पुढील 3 वर्णांसोबत अदलाबदल केली. ठीक आहे ना,
अशा प्रकारे शेवटपर्यंत वर्णांची अदलाबदल केली व शेवटची 2 वर्णे आपसात बदलवलीत तर उजवीकडून 15व्या अक्षराच्या डावीकडे 7वा वर्ण कोणता असेल. प्रश्न पहा मित्रांनो, काय म्हणतोय, पहिल्या 3 वर्णाची वर्णाक्षरे पुढील 3 वर्णासोबत अदलाबदल केली. जसं इथे आपण घेतलं ABC, त्यानंतर DEF. क्लिअर आहे की नाही. काय म्हणतो आहे, पहिल्या 3 वर्णांची पुढील 3 वर्णांसोबत अदलाबदल केली. पहा, पहिले 3 वर्ण कोणते आहेत, ABC, आणि त्या पुढील 3 वर्ण कोणते आहेत, DF. यांची अदलाबदल करायची. म्हणजे मित्रांनो, D सुरुवातीला घ्यायचा, त्यानंतर E घ्यायचा, त्यानंतर F घ्यायचा. आता A, B आणि C काय करायचे, त्याच्या मागे लावायचे. ठीक आहे ना. सिरीजचा प्रश्न आहे ना. आणि यावर्षी सिरीज मोस्ट प्रॉमिसिंग आहे. एखादा तरी येईल, अल्फाबेटिकल सिरीजचा येईल किंवा मग नंबर सिरीजचा काहीतरी एक प्रश्न आपल्याला विचारला जाईल. ठीक आहे ना मित्रांनो. या पद्धतीने आपल्याला त्यांना अरेंज करावं लागेल. त्यानंतर पुढचे 3 मागे घ्या, त्याचे 3 समोर घ्या. असं करता करता 24पर्यंत अरेंज करा. आणि शेवटचे जे राहतील YZ, त्यांना शेवटचे जे 2 आहेत त्यांना काय करायचं, आपसात अदलाबदल करायची. या पद्धतीने मित्रांनो एक आपल्याला नवीन ABCD बनवायची असेल. पण तुम्ही जर का ABCD बनवत बसले तर प्रश्न कधी सॉल्व कराल. एका मिनिटात प्रश्न सॉल्व करायचा असेल ना, मग काय करूया, आपण पहिले कॅल्क्युलेशन करून घेऊया. काय म्हणतो आहे, तर उजवीकडून 15व्या वर्णाच्या डावीकडे 7वा वर्ण कोणता. आता मला सांगा मित्रांनो, एकूण अल्फाबेट किती असतील, 26 असतील. बरोबर आहे ना. उजवीकडून 15 घेतले. पहा, इकडून आपण घेतले आहेत उजवीकडून म्हणजे या बाजूकडून झेडकडून. झेडपासून मित्रांनो आपण किती घेतल्या, इथपर्यंत 15. आणि याच्या डावीकडे किती घ्यायचे आहेत, आपल्याला 7 घ्यायचे आहेत. 15. आता सपोज इथपर्यंत आपण मोजले, याची डावी बाजू कोणती असेल, इकडली असेल. आणि इकडे 7 वर्ण मोजले तर आपल्याला उजवीकडून कोणत्या क्रमांकापर्यंत मोजावं लागेल मित्रांनो, उजवीकडून आपल्याला 15 आणि 7 काउंट करा. 15, 16, 17, 18, 19, 20, 21 आणि 22पर्यंत मित्रांनो आपल्याला काय करावं लागेल, काउंट करावं लागेल इकडून. ठीक आहे ना. आता इकडून जर क्रमांक 22वा येत असेल तर या बाजूकडून क्रमांक कितवा हे जर तुम्हाला काढता आलं तर मला असं वाटते इझिली करता येईल. ठीक आहे ना. पहा, 26 वर्ण आहेत की नाही. पहा मित्रांनो, 26 वर्ण आहेत. ठीक आहे. 26 पैकी इकडून 15वा आणि त्याच्या उजवीकडे 7वा हे जर आपण काउंट केलं तर आपण येऊन जातो B वर. ठीक आहे ना. कारण किती येत आहेत, 22 येतात. पहा, हा झाला 22. त्यानंतर हा A असायला पाहिजे 23. त्यानंतर हा 24, हा 25 आणि हा 26. सिंपल लॉजिक आहे मित्रांनो. इकडले बीच्या नंतरचे जे वर्ण आहेत त्यांची आपल्याला अदलाबदल करण्याची गरज नाही. तिथे टाइमपास करायचा नाही. कारण आपलं ॲन्सर मित्रांनो तिकडे निघत नाही. आपलं ॲन्सर कुठे निघते आहे, इकडे निघते आहे. ठीक आहे ना. त्याने विचारलं आहे डावीकडे 7वा वर्ण कोणता असेल, तर कोणता निघतो आहे मित्रांनो, इकडे 7वा वर्ण निघतो आहे B. क्लिअर आहे की नाही. कारण आपल्याला सिंपल लॉजिक, आपल्याला उजवीकडून म्हणजे झेडपासून 7व्या क्रमांकावरचं अल्फाबेट मोजायचं आहे. उजवीकडून 15 आणि 7 22व्या क्रमांकावरचं अल्फाबेट मोजायचं आहे. आणि कोणतं असेल 22वा, B असेल. कसं ओळखायचं, पहा, याला 22 म्हटलं तर हा 23, 24, 25, 26. एकूण वर्ण किती असले पाहिजे, 26 असले पाहिजे. असं शॉर्टकटने जाता येईल. पण लक्षात नसेल आलं तुम्हाला तर तुम्ही ते लिहून पहा. ठीक आहे ना. 3 अदलाबदल केले, परत 3 अदलाबदल केले, परत 3 अदलाबदल केले आणि शेवटचे जे YZ आहे ते 2च आपसात काय केले, अदलाबदल केले. नंतर मोजून काढा. ठीक आहे ना. पण मित्रांनो हा प्रश्न सोपी आहे पण टाइम कन्झ्युमिंग असू शकतो. त्यासाठी हे जे लॉजिक आहे हे लॉजिक तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. पुढला प्रश्न बघा. आपल्याला हा प्रश्न म्हणतोय घडी घातल्यानंतर दिसेल असा पर्याय निवडा. तर मित्रांनो सध्या इथे डायग्राम अवेलेबल नाही आहे. ती पुढल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी इन्क्लूड करून परत एकदा समजून सांगेल. पुढला प्रश्न बघा मित्रांनो. आपल्याला म्हणतो आहे हल्ली लोक संक्रामक रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी व स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. आपण पाहतो की नाही, आता कोरोना जसा गेला आहे तेव्हापासून लोक अलर्ट झाले की आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती वाढली पाहिजे. मग काढा घेणे किंवा मग यांसारखे वेगवेगळे उपाय आपण सर्व करतो आहे. काय म्हणतो आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. सुदृढ राहण्यासाठी ही बाब महत्त्वाची आहेच, पण संक्रामक रोगांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रशासन काही जाचक निर्बंध लावत असेल तर लोकांची प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त होते. प्रत्येक गोष्टीत धोका असतो व स्वतःची काळजी कशी घ्यावी हे लोकांना माहीत आहे. प्रशासनाद्वारा लावण्यात आलेली ही बंधने म्हणजे व्यक्तिगत निवडीत होणारी अनावश्यक लुडबुड आहे आणि ते लोकशाही जीवन मार्गाच्या विरोधी आहे. वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे विधान निवडा. मित्रांनो हा प्रश्न आपण आयोगाने सेट केलेला ग्रुप बीच्या धर्तीवरच सेट केलेला आहे. ठीक आहे ना. तुम्ही प्रिव्हियस पेपर पहा म्हणजे लक्षात येईल. आता लक्षात घ्या, आपल्याला विचारलं काय आहे, वरील युक्तिवादात वापरलेल्या तत्वाचे उत्तम विवरण करणारे उदाहरण. आता मित्रांनो विवरण करणे ना हा अप्लाइड प्रश्न असतो. ठीक आहे ना. आता यामध्ये नाही का काहीतरी तत्व दिलं आहे, ते तत्व लक्षात घ्या आणि
त्या तत्वावर आधारित खाली काहीतरी एक एक्झाम्पल दिलेलं आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्या तत्वाचं विवरण दिसेल ते आपल्याला ओळखायचं असेल. विवरण देत असताना मित्रांनो आपण निवडत असलेला पर्याय याच्यामधूनच बिलॉंग होणारा असावा असं काही नसते. फक्त त्यामध्ये युक्तिवादाचं तत्त्व ओळखा. काय तत्त्व दिलं आहे याच्यामध्ये तत्त्व दिलं आहे की युक्तिवाद म्हटला ना तर समजून घ्यायचा. युक्तिवाद कसा ओळखायचा? कधी युक्तिवाद ओळखत असताना समजून घ्यायचं की दोन बाजू असतात. युक्तिवाद कुठं सुरू असतो? आपण म्हणतो ना कोर्टात वगैरे युक्तिवाद राहतो. युक्तिवाद केव्हा होतो? जेव्हा दोन बाजू असतील, एका बाजूकडे बोलणारा असेल आणि दुसरा त्याला अपोज करणारा असेल. मग इथं काय करायचं? इथं असं तत्त्व निवडा ज्या ठिकाणी तुम्हाला एक अशी बाजू दिसेल त्याचं समर्थन करणारे काही लोक आहेत आणि त्याचा अपोज करणारे काही लोक आहेत. ठीक आहे ना. आता इथे अशी कोणती बाब दिसते आहे ते पहा. आपल्याला इथे अशी बाब दिसते आहे की कोरोनामुळे लोक स्वतः काय आहेत, कोरोनापासून बचाव करण्यासाठी लोक स्वतःची काळजी घेत आहेत. ठीक आहे ना. पण गव्हर्नमेंट जर त्यांच्यावर निर्बंध लावत असेल तर लोकांना असं वाटते आहे की ही आमच्या व्यक्तिगत बाबतीत गव्हर्नमेंटची होणारी लुडबुड आहे. म्हणजे आता बाब सापडली आपल्याला. कोणती आहे? की निर्बंध लावले जात आहेत. गव्हर्नमेंट म्हणते निर्बंध पाळा आणि जे नागरिक आहेत ते म्हणत आहेत की आम्हाला माहिती आहे की आम्ही काय करायला पाहिजे. ठीक आहे ना. तुम्ही आमच्या वैयक्तिक कामात किंवा वैयक्तिक राजकारणात अडथळ करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे ना. तर हा युक्तिवाद सापडला आपल्याला. ठीक आहे. या युक्तिवादाचं विवरण करणारं विधान आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे ना. परत एकदा पहा. हे वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते आहे युक्तिवाद काय आहे. युक्तिवाद आहे की एक अशी बाब आहे की जिथं गव्हर्नमेंट म्हणते आहे की तुम्ही आम्ही घातलेल्या निर्बंधाचं पालन करा आणि त्याला अपोज करताना जनता म्हणते आहे की आम्हाला माहिती आहे, आम्हाला स्वतःच्या जीवाची काळजी आहे आणि आम्हाला माहिती आहे की यापासून स्वतःला वाचवण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे. हे झालं मित्रांनो यामधलं तत्त्व. आता या तत्त्वाचं विवरण करणारं एक्झाम्पल आपल्याला काय करायचं आहे? खालून निवडायचं आहे. पहिलं पहा. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी नियमाचे पालन करून समाजाकडे आदर्श घातला पाहिजे. मी आत्ता सांगितलं मित्रांनो तत्त्वाचं विवरण करणारं जो प्रश्न राहतो त्याच्यामध्ये यामधले दिलेल्या तत्त्वाचं अप्लिकेशन आपल्याला खाली शोधायचं असते. या पहिल्यामध्ये असं काही दिसत नाही, त्यामुळे हे चुकीचं. त्यानंतर करमणूक करण्यासाठी व पैसा कमावण्यासाठी बेकायदेशीर म्हणून मानल्या जाणाऱ्या खेळांना किंवा व्यवहारांना कायदेशीर मान्यता द्यायला हवी. आता हे ऑब्झर्व करा मित्रांनो. ठीक आहे ना. जसं आपण असं म्हणूया की क्रिकेटवर सट्टेबाजी चालते आहे, बरोबर आहे की नाही. तर सट्टेबाजी किंवा हा जो सट्टा जो प्रकार आहे ठीक आहे ना तो यामध्येच मिळेल ना. ठीक आहे ना. करमणुकीसाठी आणि पैसा कमवण्यासाठी बेकायदेशीर म्हणून मानला जातो आहे ना. तो जो खेळ आहे तो करमणुकीसाठी खेळला जातो किंवा मग पैसा कमवण्यासाठी खेळला जातो, पण तो बेकायदेशीर आहे ना. आता गव्हर्नमेंटने त्याच्यावर काय केली आहे? बंदी आणली आहे. पण तो खेळ खेळणाऱ्या लोकांचं असं म्हणणं असेल, आता तत्त्व पहा. तो खेळ खेळणाऱ्या लोकांचं म्हणणं असेल की आम्हाला माहिती आहे की आम्ही कुठे पैसे गुंतवले पाहिजे, कुठे आमचं नुकसान होते आहे, कुठे आमचा फायदा होतो आहे, म्हणून हे आमचं ही आमची वैयक्तिक बाब असेल की आम्ही कुठे पैसा घातला पाहिजे, कुठून कसा पैसा कमवला पाहिजे, तिथे गव्हर्नमेंटने लुडबुड करू नये. म्हणजे गव्हर्नमेंटने त्या खेळावर निर्बंध वगैरे आणू नये. उलट गव्हर्नमेंटने काय करायला पाहिजे? त्यांना कायदेशीर मान्यता द्यायला पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे इथं मित्रांनो जे तत्त्व दिसते आहे की एक असा पॉईंट आहे की ज्या पॉईंटला गव्हर्नमेंट म्हणतो आहे हे करा आणि जनता म्हणते नाही आम्हाला माहिती आहे काय करायचं, आम्ही समजदार आहे. ते सेम तत्त्व मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. गव्हर्नमेंट म्हणते आहे की सट्टेबाजीसारखे गेम खेळू नका आणि लोक म्हणत आहे की आम्हाला माहिती आहे की आमचा पैसा आम्ही कुठे टाकला पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे इथं जे तत्त्व दिसते आहे तेच तत्त्व आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड काय असेल? करेक्ट असेल. खूप तंतोतंत आणि व्यवस्थित मित्रांनो हा प्रश्न सॉल्व्ह करायचं आवश्यक असेल. ठीक आहे ना. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहिती नसेल की युक्तिवाद कसा काढला जातो किंवा मग तर्क अनुमान कसं काढायचं. तर मित्रांनो ही जी मालिका आहे आपली 150 प्रश्नांची, यातून खूप सारे असे प्रश्न होतील आणि प्रत्येक बाब मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगेल. युक्तिवाद कसा काढायचा, निष्कर्ष कसा काढायचा, अनुमान म्हणजे काय असतं, गृहीतक म्हणजे काय असतं. ठीक आहे ना. चला नेक्स्ट पहा. व्यसनमुक्तीसारख्या वैयक्तिक खोडीवर शासनाचा निधी व्यर्थ घालवू नये. चला हे तर लागणारच नाही. चला आपलं 2 कन्फर्म आहे. ठीक आहे ना. दुसरं जे आहे ते या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल. त्यानंतर बघा मित्रांनो पुढला प्रश्न आहे स्टेटमेंट अँड कन्क्लुजनचा. विधान आणि निष्कर्षाशी संबंधित आहे. काय म्हणतो आहे? एका समारंभातील 70% लोक चहा पितात. ठीक आहे. आपण असं म्हणूया की समारंभात 100% लोक असतील. या 100% लोकांपैकी हे जे 70% लोक आहेत ते काय पितात? चहा पितात. ठीक आहे ना. आता 30% जे लोक आहेत काय म्हणतोय? जे चहा पित नाहीत ते कॉफी पितात. म्हणजे हे जे 30% लोक आहेत मित्रांनो ते काय पित असतील? हे 30% लोक कॉफी पितात असं म्हणतो आहे. प्रत्येक कॉफी पिणाऱ्या महिला आहेत. म्हणजे ही जी प्रत्येक कॉफी पिणारी जी आहे ती कोण असली पाहिजे? महिला. मायनस करूया. ठीक आहे ना. प्रत्येक कॉफी पिणारी महिला आहे याचा अर्थ असा नाही बरं की महिला या कॉफी पित नाहीत. ज्याच्या हातात कॉफीचा कप आहे ती महिला आहेच. प्रत्येक कॉफी पिणारी महिला आहेत. मग आपण असं नाही म्हणू शकत की महिला या चहा पित नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही. इकडे महिला असू शकतात. त्यानंतर दिलेलं आहे
या माहितीवरून पुढीलपैकी कोणते निष्कर्ष काढता येणार नाहीत, असा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला आहे. ठीक आहे ना. पाहता आपण जर या ठिकाणी वाचलं तर काय लक्षात येते, समारंभात 70% पुरुष आहेत. ठीक आहे ना. असं म्हणता येईल का आपल्याला एका समारंभात 70% लोक चहा पितात? आपण मित्रांनो असं डेफिनेटली म्हणू शकत नाही. ठीक आहे ना. कारण प्रत्येक कॉफी पिणारी महिला आहे असं तो म्हणतो आहे, म्हणजे कॉफीचा कप जिच्या हातात असेल ती महिला असली पाहिजे. यावरून आपण असं नाही म्हणू शकत की महिलाही चहा पित नाही. त्यामुळे पहिला जो निष्कर्ष आहे तो या ठिकाणी चुकीचा ठरतो. त्यानंतर चहा पिणारी कोणतीही व्यक्ती ही महिला नाही, हे पण म्हणू शकत नाही. आत्ता सांगितलं मी कॉफी पिणारी महिला आहे हे कंपल्सरी आहे, पण महिला चहा पित नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं. कॉफी पिणारे चहा पित नाहीत हे मात्र करेक्ट. ठीक आहे ना. काय म्हणतो आहे, 70% लोक चहा पितात आणि जे चहा पित नाहीत ते कॉफी पितात. त्यामुळे तिसरा निष्कर्ष करेक्ट असेल. आता प्रश्न तर वाचा काय विचारलं आहे. काय म्हणतो आहे, कोणता निष्कर्ष काढता येणार नाही. हे महत्त्वाचं बरं. बऱ्याच मुलांना दिसत नाही परीक्षेत, म्हणून मी सवय लावली आहे माझ्या विद्यार्थ्यांना की अंडरलाईन करा. आहे नाही, योग्य अयोग्य, सत्य असत्य याला काय करत चालायचं, अंडरलाईन करत चालायची. चला कोणतं काढता येणार नाही तर पहिला व दुसरा काढता येणार नाही. ऑप्शन नंबर फर्स्ट असलं पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया. पहा पुढला प्रश्न आहे एक हा. ठीक आहे ना. जॉमेट्रीशी रिलेटेड प्रश्न आहे. मागच्या वर्षी आयोगाने या स्वरूपाचा एक प्रश्न आपल्याला विचारला होता. त्याच्याच धर्तीवर मित्रांनो आपण हा एक प्रश्न या ठिकाणी सेट केला आहे. काय म्हणतो आहे, शांततेत वाचा. एका व्यक्तीने आपल्या वर्तुळाकृती भूखंडाला चौरसाकृती भूखंडात बदलवण्याचे ठरवले. ठीक आहे ना. भूखंड म्हणजे काय, तर जमिनीचा तुकडा असेल त्याच्याकडे, असा वर्तुळाकृती तुकडा आहे जमिनीचा. ठीक आहे ना. आणि त्याला काय करायचं आहे की याला कन्वर्ट करायचं आहे चौरसाकृती. ठीक आहे ना. आता इथे हा चौरस तयार झाला. चौरस म्हणजे काय मित्रांनो, चारी बाजू काय असतील, समान असतील. इथपर्यंत क्लिअर सर्वांना. ठीक आहे ना. त्यानंतर म्हणतो आहे यासाठी आपल्याला त्याला वर्तुळाकृती भूखंडाचा काही भाग गमवावा लागला. म्हणजे हा जो भाग आहे ना वरचा, हा साईडचा दिसतो आहे, हा त्याला गमवावा लागला असेल, कारण वर्तुळाला काय करायचं आहे, चौरसाकृती भागात कन्वर्ट करायचं आहे. जर वर्तुळाकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 288 पाय मीटर स्क्वेअर आहे, म्हणजे हा जो वर्तुळ आहे याचं क्षेत्रफळ दिलं आपल्याला 288 पाय मीटर स्क्वेअर. जर वर्तुळाकृती भूखंडाचा व्यास हा चौरसाच्या कर्णा एवढा असेल, म्हणजे हा पापा व्यास म्हणजे काय, तर केंद्रबिंदूतून जाणारी वर्तुळ परिघाला इतर दोन ठिकाणी छेदणारी रेषा म्हणजे काय असते, व्यास असते, आहे ना. हा जो व्यास आहे तो या चौरसाचा काय असेल मित्रांनो, डायगोनल म्हणजे कर्ण असेल, असं याला या ठिकाणी म्हणायचं आहे. आता व्यासचा आणि त्रिज्येचा संबंध माहिती असेल सर्वांना. त्रिज्येच्या दुप्पट काय असतो मित्रांनो, व्यास असतो. हा जर व्यास असेल तर याच्या निमपट एवढी म्हणजे काय असली पाहिजे, त्रिज्या असली पाहिजे. ठीक आहे ना. तर प्रश्न विचारला आहे चौरसाकृती भूखंडाचे क्षेत्रफळ किती. ठीक आहे ना. मन लावून पहा, एकदम सोपी प्रश्न आहे. तुम्हाला मित्रांनो चौरसाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहिती असेल सर्वांना. ठीक आहे ना. किंवा मी इथे लिहितो पहा, चौरसाचं नाही, वर्तुळाचे क्षेत्रफळ किती दिलं आपल्याला त्याने या ठिकाणी, 288 पाय मीटर स्क्वेअर हे दिलं आपल्याला त्याने वर्तुळाचं क्षेत्रफळ. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे, पाय आर स्क्वेअर. पाय आर स्क्वेअर म्हणजे मित्रांनो 288 पाय मीटर स्क्वेअर. ठीक आहे ना. आता इकडला पाय आणि इकडला पाय काय केला आपण, कॅन्सल केला. काय मिळालं आपल्याला, आर स्क्वेअर इज इक्वल टू 288. ठीक आहे ना. आता मित्रांनो आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं असेल, मग आपण इकडलं वर्गमूळ काढलं तर आर स्क्वेअरचं वर्गमूळ काढलं तर आर मिळेल, आणि इथे आपल्याला काढावं लागेल 288चं वर्गमूळ. पण मित्रांनो 288 पूर्ण वर्ग संख्या नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, त्याला या पद्धतीने लिहून घेता येईल. कसं लिहून घेता येईल पहा, इथे लिहितो मी 2 गुणिला 144. ठीक आहे ना. 144चं वर्गमूळ 12 निघते आहे, सर्वांना माहिती आहे. म्हणजे या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती असायला पाहिजे 2√12 मीटर. ठीक आहे ना. मीटर घेऊन टाकूया युनिट. ठीक आहे ना. 2 वर्गमुळात 12 ही काय झाली मित्रांनो या ठिकाणी, ह्या जो वर्तुळ आहे या वर्तुळाची काय झाली, त्रिज्या झाली. पण आपल्याला प्रश्न नाही विचारला आहे. प्रश्न काय विचारला आहे, प्रश्न विचारला आहे त्या भूखंडाचे क्षेत्रफळ किती, चौरसाकृती. आता बघा मित्रांनो, आपल्याला जर चौरसाकृती भूखंडाचं क्षेत्रफळ काढायचं आहे तर आपलं टार्गेट असलं पाहिजे या चौरसाची कोणती तरी एक बाजू सोडून काढणे. चौरसाच्या चारही बाजू कशा असतात, समान असतात. जर तुम्ही एखादी बाजू जरी शोधून काढली तर बाजूचा वर्ग जर आपण केला तर डायरेक्ट आपल्याला काय मिळेल, आपलं उत्तर मिळेल. म्हणून आपलं टार्गेट आहे मित्रांनो आता चौरसाची एक बाजू शोधून काढणे. आता पहा, इथं जर मी तुम्हाला डायग्राममध्ये पाहायला लावलं तर वर्तुळाचा जो व्यास आहे तोच चौरसाचा काय आहे, डायमीटर आहे. ठीक आहे की नाही. हा जो चौरस आहे याचा हा काय, डायमीटर आहे. आणि मित्रांनो चौरसाचा हा जो डायमीटर आहे, ठीक आहे ना, इथे लिहूया आपण डायमीटर ऑफ स्क्वेअर. डायमीटर ऑफ स्क्वेअर.
स्क्वेअर इज इक्वल टू डायमीटर जो आहे चौरसाचा तोच या वर्तुळाचा काय आहे व्यास आहे आणि डायमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो मित्रांनो ए अंडर रूट 2 काय असतो ए अंडर रूट 2 इथपर्यंत क्लिअर आहे ठीक आहे ना. आणि डायमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे काय आहे वर्तुळ या त्रिज्येच्या दुप्पट आहे पहा ही त्रिज्याच्या दुप्पट आहे. त्रिज्या किती काढली आपण 2 वर्गमुळात 12 तर डायमीटर किती झाला मित्रांनो 2 गुणिले 2 वर्गमुळात 12 वर्गमुळात 2 ठीक आहे ना 144चं वर्गमूळ 12 आणि वर्गमुळात 2 असं ठीक आहे पहा हे काढलं आपण 12 आणि वर्गमुळात 2 इज इक्वल टू ए वर्गमुळात 2 या पद्धतीने ठीक आहे ना मित्रांनो. आता इथे हा वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 काय होईल कॅन्सल होईल 12 गुणिले 2 म्हणजे 12 दोन्ही 24 इज इक्वल टू ए आणि ए म्हणजे काय आहे मित्रांनो ए म्हणजे त्या चौरसाची एक बाजू. चौरसाची एक बाजू जर मित्रांनो 24 असेल तर चौरसाचं क्षेत्रफळ काय कसं क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे ए स्क्वेअर एचा वर्ग म्हणजे मित्रांनो 24चा वर्ग ठीक आहे ना. इथे लिहूया आपण चौरसाचे क्षेत्रफळ पहा इथे लिहू तुम्ही चौरसाचे क्षेत्रफळ इज इक्वल टू ए स्क्वेअर म्हणजे मित्रांनो 24चा वर्ग. चला ऑप्शन पहा 24चा वर्ग किती व्हायला पाहिजे 576 सो करेक्ट आन्सर यायला पाहिजे 576 मीटर ठीक आहे ना. थोडासा हा प्रश्न तुम्हाला कठीण जाऊ शकतो जर तुम्हाला जॉमेट्रीचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर पण मित्रांनो जॉमेट्रीचा एखादा प्रश्न तरी परीक्षेत विचारला जातोच त्या दृष्टीने तो आपल्याला तयार करून ठेवायचा असेल. जर तुम्ही स्वतःहून काही करत नसाल तर ॲटलिस्ट या व्हिडिओ सिरीजमधून जॉमेट्रीचा एक प्रश्न तरी सॉल्व करत चला. त्याच प्रश्नातून बरेचसे तुमचे कन्सेप्ट जे आहेत ते या ठिकाणी क्लिअर होत जातील क्लिअर ना. चला पुढला प्रश्न बघूया मित्रांनो ठीक आहे ना. पुढल्या प्रश्नामध्ये आपल्याला हा एक प्रश्न दिला आहे मिक्सचर अँड ॲलिगेशनचा. दूध व पाण्याच्या 30 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:7 आहे. या मिश्रणात किती लिटर दूध मिळवावे ज्यामुळे नवीन मिश्रणात पाण्याचे प्रमाण 2:3 येईल. सिंपल आहे मित्रांनो मिक्सचर अँड ॲलिगेशनचा प्रश्न आहे रेशोच्या पद्धतीने सॉल्व करता येईल सोपी आहे पहा. आपल्याला दूध व पाण्याचं किती लिटर मिश्रण दिलं आहे 30 लिटर मिश्रण दिलं आहे ठीक आहे ना. पाहत राहा बोर्डवर दूध व पाण्याचं 30 लिटर मिश्रण दिलं आहे. या मिश्रणामध्ये दूध व पाण्याचं प्रमाण किती दिलं आहे 3:7. मग मी इथे लिहितो पहा आपल्याला या मिश्रणामध्ये दूध दिलेलं आहे 3 आणि पाणी जे दिलं आहे मित्रांनो ते दिलेलं आहे 7 ठीक आहे ना. आता जर या 30ला मी 3:7 या प्रमाणात डिवाईड केलं तर याच्यामध्ये मिल्क किती यायला पाहिजे कसं डिवाईड करायचं पहा 7 आणि 3 10 करायचं 10 म्हणजे 30 तर एक कितीचा झाला 3चा तर 3 कितीचं झालं मित्रांनो 9चे म्हणजे याच्यामध्ये दूध असलं पाहिजे 9 लिटर आणि पाणी असलं पाहिजे 21 लिटर ठीक आहे. पहा व्यवस्थित 30 लिटर मिश्रण आहे ज्याच्यामध्ये दूध 3 हिस्से आहे आणि पाणी 7 हिस्से आहे. मग आपण दूध 3 हिस्से म्हणजे 9 लिटर घेतलं आणि पाणी 7 हिस्से म्हणजे किती घेतलं मित्रांनो 21 लिटर घेतलं. क्लिअर आहे की नाही ओके. आता समोर काय म्हणतोय या मिश्रणात किती दूध मिळवावे ज्यामुळे नवीन मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 2:3 येईल. आता काय ॲड करायला सांगतोय हा ॲड करायला सांगतोय याच्यामध्ये किती दूध मिळवावे म्हणजे दूध ॲड करायचं आहे. तर आपल्याला माहीत नाही तर आपण काय केलं मित्रांनो या ठिकाणी लक्षात घेतलं की सर या मिश्रणामध्ये आपण x लिटर एवढं जे दूध आहे ते काय करायला पाहिजे ॲड करायला पाहिजे. आता मिश्रण कसं बनेल ते पहा ठीक आहे ना. काय करूया या ठिकाणी लिहून घेऊया आपण या मिश्रणात मिल्क किती आहे आणि खाली लिहूया आपण टोटल किती आहे ठीक आहे ना. टोटलमध्ये मिल्क किती आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं असेल ठीक आहे. पहा आता मित्रांनो इथे मी हा डेटा लिहितो आणि इथे हा डेटा लिहितो. एकूण मिश्रण किती दिलं आपल्याला 30 लिटर दिलेला आहे. या 30 लिटरच्या मित्रांनो दूध किती लिटर आपण काढला या ठिकाणी 9 लिटर दूध आहे. आता तो असं म्हणतो आहे की यामध्ये किती लिटर दूध ॲड करावं लागेल. आता पहा आपण इथे घेतलं आहे की सर याच्यामध्ये 1 लिटर दूध ॲड करा. मला सांगा मित्रांनो 9 लिटर दूध आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही 2 लिटर दूध ॲड केलं तर 9 + 2 असं लिहावं लागेल की नाही. जर तुम्ही 1 लिटर दूध ॲड करत असाल तर इथे ऑलरेडी दूध होतं 9 लिटर x ॲड केलं म्हणजे 9 + x एवढं काय होईल आता या ठिकाणी दूध होईल. आता पहा एकूण मिश्रण होतं 30 लिटर. जर तुम्ही त्या एकूण 30 लिटर मिश्रणात 2 लिटर दूध टाकलं तर मिश्रण किती झालं 30 + 2 32 झालं. इथे एकूण मिश्रण 30 आहे त्याच्यामध्ये तुम्ही दूध जर x ॲड करत असाल तर नवीन मिश्रण व्हायला पाहिजे 30 + x लिटरचं. आणि या केसमध्ये मग मित्रांनो आपल्याला दिलं आहे दूध व पाण्याचे प्रमाण 2:3 पण इथे 2:3 लिहिण्याची चूक करू नका. आपल्याला खाली काय घ्यायचं आहे टोटल घ्यायचं आहे. 2:3 म्हणजे एकूण किती झालं 3 आणि 2 5 झालं.
यापैकी मिल्क किती आहे, हे पहिलं मिल्क आहे, नंतर वॉटर आहे, यापैकी मिल्क आहे मित्रांनो 2. तर आपली जी मांडणी आहे ती काहीशी या पद्धतीची असली पाहिजे. बस तिरपा गुणाकार करायचा आणि एक्सची व्हॅल्यू काढली की आपल्याला आपलं आन्सर मिळेल किती मिश्रण ॲड करायचं. ठीक आहे ना. पहा कॅल्क्युलेट करा. 5 9 45 इथे यायला पाहिजे, प्लस 5 1 5x इज इक्वल टू 30 2 60 अधिक 2x या पद्धतीने. ठीक आहे ना. आता साईड चेंज करा. 5x इथेच ठेवा, 2x इकडे आणा, तो मायनस होईल, तर इथे यायला पाहिजे 3x. 60ला इथेच ठेवा, 45 तिकडे गेला तर मायनस होईल, तर 60 वजा 45 म्हणजे 15. सो x इज इक्वल टू मित्रांनो किती येते या ठिकाणी 5 येते आहे. आणि x म्हणजे 5चा अर्थ काय आहे, x म्हणजे काय, तर याच्यामध्ये किती लिटर दूध ॲड केलं पाहिजे, तर 5 लिटर दूध ॲड केलं पाहिजे. मित्रांनो रेग्युलर प्रश्न आहे, सोपी प्रश्न आहे, खूपदा बऱ्याच एक्झाममध्ये हा विचारला जातो. हा प्रश्न याच पद्धतीने सॉल्व्ह करता येतो असं नाही. हा एक मिक्सचर अँड ॲलिगेशनची एक क्रॉसची टेक्निक आहे. ती जर तुम्हाला माहिती असेल तर हा प्रश्न खूप फास्टमध्ये 2-3 स्टेपमध्ये आपल्याला सॉल्व्ह करता येईल. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ती टेक्निक माहिती नसते. समोर आपण एखादं व्हिडिओ लेक्चर बनवूया, त्यामध्ये मी तुम्हाला समजून सांगेल की मिक्सचर अँड ॲलिगेशनचा क्रॉस जो आहे तो मिक्सचर अँड ॲलिगेशनच्या प्रश्नांमध्ये कशा पद्धतीने यूज करायचा असतो. क्लिअर होत्या सर्वांना. ठीक आहे ना. ओके. त्यानंतर पुढला प्रश्न पहा मित्रांनो. ठीक आहे ना. चला पुढला प्रश्न बघूया. 1-2 प्रश्न आणखीन बघता येईल आपल्याला. पुढला प्रश्न आहे या पद्धतीचा. ठीक आहे ना. हा रेग्युलर प्रश्न आहे, खूपदा विचारला जातो. यावर्षी आयोगाने आपल्याला राज्यसेवेलाही यावर एक प्रश्न विचारला होता. सिम्पली सॉल्व्ह करता येईल. काय करायचं, तर हे चिन्ह जे आहेत ना ते डिकोड करायचे. पहा काय म्हणतो आहे, पी कॉपीराईट, क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा नाही. आता मित्रांनो पी हा क्यूपेक्षा मोठा नाही तर लहान असेल किंवा इक्वल असेल, हे जमलं पाहिजे. तुम्हाला चिन्हांना डिकोड करता यायला पाहिजे. मोठा नाही याचा अर्थ लहान असेल किंवा मग काय असला पाहिजे, इक्वल असला पाहिजे. त्यानंतर दिला आहे पी हॅश क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा नाही आणि समान नाही. मोठाही नाही आणि समानही नाही म्हणजे काय असला पाहिजे, लहान असला पाहिजे. त्यानंतर पी ॲट द रेट क्यू म्हणजे पी हा क्यूपेक्षा मोठा नाही लहानही नाही. आता मोठाही नसेल आणि लहानही नसेल तर काय असला पाहिजे, मग इक्वल असला पाहिजे. म्हणून ॲट द रेटचा अर्थ काय व्हायला पाहिजे, इक्वल टू. स्टारचा अर्थ पहा, लहानही नाही आणि समानही नाही. लहानही नसेल समानही नसेल तर काय असला पाहिजे, मग मोठा असला पाहिजे. डॉलरचा अर्थ आहे लहान नाही. लहान नाही म्हणजे मोठा असेल किंवा इक्वल असेल. बस मित्रांनो आपण इथे या चिन्हांना काय केलं, डिकोड केलं. डिकोड करता यायला पाहिजे सर्वांना. ठीक आहे ना. सोपी प्रकार आहे. आता काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला ते चिन्ह पुट करायचे आहे. जसं कॉपीराईट म्हणजे काय काढलं आपण, लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे. त्यानंतर हॅश म्हणजे काय काढलं आपण, लेस दॅन. परत हॅश म्हणजे काय आहे, लेस दॅन. आणि ॲट द रेट म्हणजे काय काढलं मित्रांनो आपण, इज इक्वल टू. आता हे जे आपल्याला या ठिकाणी दिसते आहे ना, यांना आपल्याला कंबाईन करावं लागेल, कारण आपल्याला कंटिन्यू स्टेटमेंट बनवावं लागते. त्यानंतरच आपल्याला त्यावरून निष्कर्ष काढता येतील. आता कंटिन्यू स्टेटमेंट कसं बनवायचं, तर कोणतंही एक लिहून घ्या. त्यानंतर मग आपल्याला कॉमन फॅक्टर जे आहेत ते शोधून काढता येतील. मी हे लिहितो पहा, ई इज लेस दॅन इक्वल टू टी. इथे लिहितो बघा, ई इज लेस दॅन ऑर इक्वल टू टी असं मी लिहिलं. त्यानंतर हा टी आणि हा टी कॉमन आहे. काय म्हणतो आहे, टी इज इक्वल टू सी. तर इथे लिहिलं मित्रांनो मी टी इज इक्वल टू सी. त्यानंतर काय दिसते आहे, सी इज लेस दॅन ए. ठीक आहे ना. इथे घेतला आपण सी इज लेस दॅन ए. आणखीन पहा काय मिळते आहे, काय मिळते आहे, ई इज लेस दॅन ऑर इक्वल टू टी. ठीक आहे ना. हा तर घेतलाच आहे आपण. ठीक आहे. आता बघा आणखीन काय कॉमन राहिलं, टी पण लावलेला आहे आपण, हा पण लावला आहे, हा राहिला. ठीक आहे ना. ई इज ग्रेटर दॅन डी. इथे लिहिलं आपण ई इज ग्रेटर दॅन डी. या पद्धतीने हे जे विधान आहेत मित्रांनो यांना डिकोड करायचं आणि त्याला एका रांगेत एका रेषेत लिहून घ्यायचं. ठीक आहे ना. याला काय बनवू आपण, कंटिन्यू स्टेटमेंट बनवलं आपण आता याचं. आता काय करा, आता यांना डिकोड करा. ठीक आहे. पहा, डी हॅश ए. हॅशचा अर्थ काय आहे, मोठा नाही किंवा समान नाही म्हणजे लेस दॅन. कॉपीराईटचा अर्थ बघा काय आहे, लेस दॅन ऑर इक्वल टू. स्टारचा अर्थ पुट करा या ठिकाणी, ग्रेटर दॅन. आणि हॅचचा अर्थ आहे लेस दॅन. ठीक आहे ना. तर मित्रांनो या पद्धतीने आपण या ठिकाणी पुट केला. आता निष्कर्ष कोणते निघतात ते पहा. डी आणि एला कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे. पहा मित्रांनो फक्त 3 नियम लक्षात ठेवा. चिन्हांची दिशा समान असली पाहिजे, डॉमिनंट चिन्ह यायला पाहिजे आणि कॉमन फॅक्टर असला पाहिजे. बस 3 नियम. तर पहिले डी पासून ए पर्यंत चिन्हांची दिशा समान आहे का पहा. ठीक आहे. या चिन्हाचं ओपनिंग या दिशेला, याचंही या दिशेला, याला काही ओपनिंग नसते, याचंही ओपनिंग या दिशेला म्हणजे चिन्हांची दिशा समान आहे. या हातावर डी आहे म्हणून इकडे डी लिहा, त्या हातावर ए आहे म्हणून ए लिहा. आता मित्रांनो चिन्ह ऑब्झर्व करा, ग्रेटर दॅन इक्वल टू आणि ग्रेटर दॅन. हे जे मोठे चिन्ह आहेत ना हे, यांना म्हणायचं आपल्या कुटुंबातील आजोबा, हे झाले आई वडील आणि हे झालो आपण. तर कोणाचा प्रभाव जास्त असेल, आजोबाचा, म्हणजे यांच्या मधात यायला पाहिजे लेस दॅनचं साईन. सो डी इज लेस दॅन ए हा निष्कर्ष या ठिकाणी करेक्ट आहे. आता
त्यानंतर सी आणि डीला चेक करायचं, ठीक आहे ना. पाहता मित्रांनो, सी आणि डी पर्यंत चिन्हांची दिशा ऑब्झर्व करा. चिन्ह काय आहेत, समान आहेत, पण डॉमिनंट चिन्ह कोणतं आहे, लेस दॅन. मग कायला पाहिजे, डी इज लेस दॅन सी, पण इथं असं दिसत नाही, त्यामुळे हे काय असेल, चुकीचं असेल. त्यानंतर बघा, ए इज ग्रेटर दॅन ई. फक्त ए पासून ई पर्यंत चिन्हांची दिशा समान आहे, ऑब्झर्व करा. या हातावर ई आहे म्हणून ई लिहा, या हातावर ए आहे म्हणून ए लिहा. चिन्ह पहा, 1 2 3. डॉमिनंट चिन्ह कोणतं आहे, लेस दॅनचं आहे, म्हणून काय मिळते आपल्याला मिळते आहे ई इज लेस दॅन ई. याला उलटं वाचा मित्रांनो, ए इज ग्रेटर दॅन ई, तेच दिसते आहे, त्यामुळे तिसरं काय असेल, करेक्ट असेल. लास्ट पहा, टी इज लेस दॅन ए. आता मला सांगा, जर टी इक्वल टू सी असेल तर या सीच्या ठिकाणी आपल्याला टी ठेवता येईल की नाही, आहे ना, कारण दोन्ही सारखेच आहे. काय मिळते आहे, टी इज लेस दॅन ए, त्यामुळे हे सुद्धा काय असेल, करेक्ट असेल. तो करेक्ट असलं पाहिजे मित्रांनो, पहिलं, तिसरं आणि चौथं. आपल्याला दिसते ऑप्शन नंबर सेकंडमध्ये. क्लिअर सर्वांना, ठीक आहे ना. एक शेवटचा प्रश्न घेऊया, त्यानंतर थांबूया, ठीक आहे. पहा, एक सोपी प्रश्न आहे. आपल्याला या ठिकाणी एक मालिका दिलेली आहे आणि काही नंबर आहे, ठीक आहे ना. जसं आपल्याला दिलं आहे ABC इज इक्वल टू 6. या केसमध्ये काय करायचं मित्रांनो, एचा नंबर लिहून घ्यायचा ए, बीचा नंबर किती आहे 2 आणि सीचा नंबर आहे 3. यांचा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल 6. सिंपल आहे. तुम्हाला जर प्लेस व्हॅल्यू माहिती असतील ना अल्फाबेटच्या, तर कॅल्क्युलेशन काय करायचं, बेरीज करायची, वजाबाकी करायची, गुणाकार करायचा, ते पण आपल्याला पटकन या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. तर इथे मित्रांनो आपल्याला गुणाकार करायचा आहे. EFG चेक करा. ईचा नंबर किती 5 आहे, एफचा नंबर 6 आणि जीचा नंबर किती आहे 7. इथे करा 5 × 30 आणि 30 गुणिला 7 केलं तर 7 × 21 म्हणजे 210, ठीक आहे ना. त्याच पद्धतीने मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायचं असेल आय, जे आणि के यांचा गुणाकार. आय म्हणजे 9 गुणिला जे म्हणजे 10 आणि के म्हणजे मित्रांनो 11. तर 9 10 आहे 90 आणि 90 गुणिला 11 म्हणजे 990. या पद्धतीने या प्रश्नाचं करेक्ट आन्सर यायला पाहिजे ऑप्शन नंबर 3. क्लिअर आहे ना मित्रांनो. आता मी काय करेल, ठीक आहे, आता हे प्रश्न आपण डिस्कस करतोच आहे, पण हे प्रश्न तुमच्याकडेही असले पाहिजे, म्हणून याची एक PDF मी तुम्हाला सेंड करेल, ठीक आहे ना. ही PDF मिळेल मित्रांनो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ठीक आहे ना. त्यासाठी मी एक लिंक देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि प्रिव्हियस एक्झाममध्ये जे प्रश्न आहेत, PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्याचा पण आपण व्हिडिओ बनवला आहे, त्याचीसुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. तर मित्रांनो ते पण व्हिडिओ बघायचे असतील तुम्हाला, हे जे प्रश्न आहेत हे मी तुम्हाला PDF फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. हे PDF हे प्रश्न तुमच्याकडे राहतील, विथ ॲन्सर की राहतील. याची वारंवार प्रॅक्टिस करा. आणि मित्रांनो पुढल्या लेक्चरमध्ये परत आपण नवीन 15 प्रश्नांसह भेटूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.